नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता जना अशोक मामांच्या घरी आलेला असतो. डोरबेल वाजते म्हणून भैरवी दरवाजा उघडायला जाते, तर समोर बघितलं तर जना उभा असतो. त्याला बघून भैरवी विचारते, तुम्ही? तेव्हा जना तिला विचारू लागतो, तू कशी आहेस? त्यावर ती म्हणते, मी बरी आहे. कसं काय येणं केलं? त्यावर तो म्हणतो, थोडंसं काम होतं. पुढे तो माझगावकर घरात आहे का असं विचारतो. त्यावर ती म्हणते, नाही, ते कामावर गेले. काही काम होतं का? तेव्हा तो म्हणतो, माझं जरा अनिशकडे काम होतं. त्यावर भैरवी म्हणते, तो इतक्यातच बाहेर गेलाय, त्याला फोन करू का? तेव्हा तो म्हणतो, नाही, विषय जरा सिरियस आहे, फोनवर बोलण्यासारखा नाही आहे. तेव्हा भैरवीला जरा टेन्शनच येतं आणि ती विचारू लागते, पण झालं काय? कसला विषय? तेव्हा तो म्हणतो, आपण जरा बसून बोलूयात का? तेव्हा ती त्याला आत यायला सांगते. आता जना आत येतो आणि भैरवीला अनिशबद्दल सांगू लागतो. मी पण त्या श्रीकांत सर्वदेकडे अनिशसारखे पैसे भरले होते. हे ऐकल्यानंतर भैरवीला मात्र काहीच समजत नसतं आणि ती विचारते, कोण श्रीकांत सर्वदे? त्यावर तो म्हणतो, बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो. आणि तो सांगू लागतो, मी पण त्याच्याकडे अनिशसारखेच जास्त रिटर्न्स मिळतील म्हणून पैसे इन्व्हेस्ट केले होते. हे ऐकल्यानंतर भैरवीला आत्ता धक्का बसलेला असतो आणि ती विचारते, अनिशसारखे म्हणजे? तेव्हा तो म्हणतो, अनिशने 7 लाख रुपये भरले होते आणि माझे तर 10 लाख होते. पुढे तो म्हणतो, मी पोलिसात तक्रार केली होती, पण त्याच्यासारखे माणसं लवकर सापडत नसतात. अगं, माझ्यासारखे कित्येक लोकांचे पैसे बुडून तो फरार झाला. जना विचारू लागतो, भैरवी, माझगावकरांची काही ओळख असेल तर त्यांना सांग ना, ते काहीतरी करतील. तुमचं काय, तुमच्या घरात 3-3 माणसं कमवणारी आहे, पण माझ्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे. पण भैरवीचं मात्र त्याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नसतं. तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा तो तिच्याकडे बघून विचारू लागतो, तुला काही होतंय का? मी हिला बोलू का हवं तर? त्यावर ती म्हणते, नाही, मी ठीक आहे. तेव्हा जना मी निघतो असं म्हणून तिथून जातो. आता भैरवीच्या हळूहळू एक एक गोष्ट लक्षात येऊ लागते. तेव्हा तिला अनिशचं वागणं आणि बोलणं आठवू लागतं. तेव्हा अनिश तिला म्हणत असतो, आता मामा मामींचा हा खर्च करणं इम्पॉसिबल झालं आहे. त्यावर भैरवी त्याला समजावत म्हणते की आपण सगळं मॅनेज करू. पुढे तो मुलांना ट्रिपला गेलंच पाहिजे का असं तिला जेव्हा विचारतो, तेव्हा ती म्हणते, तू काळजी करू नकोस. तेव्हा अनिश असं का वागत होता हे तिच्या लक्षात आलेलं असतं. भैरवी आता बँकेत कॉल करते आणि तिच्या अकाउंटवरनं गेल्या 7 दिवसात काही मेजर ट्रान्झॅक्शन झालं आहे का त्याबद्दल इन्क्वायरी करू लागते. आता मात्र भैरवीला सगळं काही खरं कळालेलं असतं. आता इकडे ऑफिस सुटण्याची वेळ झालेली असते. तेव्हा तृप्ती माझगावकरांकडे येऊन भैरवीबद्दल विचारू लागते. माझगावकर, भैरवी कशी आहे? तेव्हा अशोक मामा तिला सांगतात की भैरवी ठीक आहे, पण का? त्यावर ती म्हणते, नाही, असंच विचारलं, आणि तृप्ती तिथून निघून जाते. तेव्हा मात्र योगिता आणि गायधनींना आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा गायधनी अशोक मामाने येऊन म्हणतात, भैरवी होती तेव्हा तिची किंमत नव्हती हिला आणि आता आठवण येते. त्यावर अशोक मामा म्हणतात, येणारच ना, हर्षा मॅडमने एवढा घोळ घालून ठेवलाय, मग दुसरं काय होणार आहे? तेव्हा योगिता म्हणते, हो ना, हल्ली तर ना ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छाच होत नाहीये, कंटाळा आला यात सगळ्या वातावरणाचा. तेव्हा गायधनी म्हणतात, भैरवी होती तेव्हा ती चांगल्या कामाचं क्रेडिट दुसऱ्यांना द्यायची आणि चुका स्वतःवर घ्यायची. तेव्हा योगिता अशोक मामांना विचारू लागते, काका, असं काही होणार नाही का की जेणेकरून भैरवी पुन्हा ऑफिसमध्ये येईल? त्यावर ते म्हणतात, ते तर माहीत नाही, पण ज्याने कोणी हे केलंय त्या माणसाला शिक्षा नक्कीच होणार. तेव्हा योगिता आणि गायधनी येतो आम्ही असं म्हणून तिथून जातात. अशोक मामाही जाऊ लागतात. तेव्हा काहीतरी विसरल्याचं त्यांच्या लक्षात येतं म्हणून ते पुन्हा फिरतात. तेव्हा हर्षा बोंजाळेंना म्हणत असते, बोंजाळे, तुम्ही एक काम करा, 2 दिवसांची सुट्टी घ्या आणि 2 दिवसांनी आराम करून या, मी मेहता सरांशी बोलते. त्यावर बोंजाळे म्हणतात, ठीक आहे मॅडम. बोंजाळे तिथून जाऊ लागतात. तेव्हा त्यांचं अचानक समोर उभ्या असलेल्या अशोक मामांकडे लक्ष जातं. मात्र काहीही न बोलता खाली मान घालून ते तिथून पटकन निघून जातात. आता इकडे किशाभाऊ इरा आणि ईशानसोबत चेस खेळत असतो. तितक्यात भैरवी येते. तेव्हा राधावहिनी तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणू लागते, माय बहीण, तुला बरं नव्हतं वाटत ना, मग तू कशाला जायचं पावसा पाण्याचं बाहेर? त्यावर भैरवी जरा रागातच तिला विचारू लागते की तुम्हाला सगळं माहीत होतं ना?
त्यावर राधाबाईंनी म्हणते, तू कशाबद्दल बोलून राहिली, मला काही समजत नाहीये. त्यावर भैरवी म्हणते, तुम्हाला सगळं समजतंय. शेजारच्या बिल्डिंगमधला मुलगा अनिशचे पैसे घेऊन पळाला हे तुम्हाला माहीत होतं ना. हे ऐकल्यानंतर इरा आणि ईशान तिथे येऊन विचारू लागतात की माऊ, कसले पैसे आणि कोण घेऊन गेलं. त्यावर भैरवी म्हणते, मोठ्यांच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे का. जा आणि तुम्ही खेळा. इरा आणि ईशान तिथून निघून जातात. तेव्हा भैरवी रागातच आत जाऊन बसते. तेव्हा राधाबाईंनी देवासमोर येऊन हात जोडते आणि म्हणते, पावलास. आता अनिश ऑफिस सुटून घरी आलेला असतो आणि त्याच्या खोलीत जाऊन भैरवीला विचारू लागतो, बरं वाटतंय का तुला, आज काय केलं दिवसभर. तेव्हा भैरवी म्हणते, काही नाही, जना आले होते, मग ते गेले. मी कॉल केला होता बँकेत, मग मी बँकेत गेले. हे ऐकल्यानंतर अनिशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. भैरवी तिथून उठते आणि तिच्या बॅगमधून एक कागद घेऊन येते आणि अनिशला दाखवून म्हणते, आपल्या बँक अकाउंटमधून तू 7 लाख रुपये काढले होते, हे तू मला का सांगितलं नाही अनिश. तेव्हा अनिश काहीच बोलत नसतो आणि तिथून जायला लागतो. तेव्हा भैरवी त्याला थांबवत म्हणते, मी काहीतरी विचारते. इतके दिवस झाले आपण पैशांबद्दल बोलतोय, तू मला काहीच का नाही बोलला आणि कुठे गेले हे 7 लाख रुपये. अनिश अजूनही काहीही बोलायला तयार नसतो. तेव्हा भैरवी म्हणते, प्लीज मला मनस्ताप देऊ नकोस. त्यावर अनिशही तिच्यावर ओरडून म्हणतो, मनस्ताप आणि मी देतोय. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मला असं नव्हतं म्हणायचं. त्यावर तो म्हणतो, मग काय म्हणायचं होतं. तू म्हणत होतीस ना की तुझं माझं असं वेगळं काही नाही आहे आणि पैशापेक्षा जास्त बाकीच्याही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यावर भैरवी म्हणते, हो असतात, म्हणून पैसा अजिबातच महत्त्वाचा नाही आहे असं नाही आहे, पण सर्वाईव्ह करतो ना आपण त्याच्यावर. कष्टाने कमवलेले असतात, त्यासाठी खूप सॅक्रिफाईस करावं लागतं आणि एवढ्या मोठ्या रकमेबद्दल मी काहीच विचारू नये असं तुला वाटतं. आता मात्र अनिशची बोलती बंद झालेली असते आणि तो हळूच तिला म्हणतो, ते मी इन्व्हेस्ट केले. ती त्याला विचारू लागते, कुठे. तेव्हा तो म्हणतो, मी माझ्या मित्राला दिले स्टार्टअपसाठी, तो मला परत करणार आहे 15%नी. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, असं कोण आहे जे 15%ने तुला इंटरेस्ट देणारे. डॉक्युमेंट असतील ना, दाखव मला. पण अनिशकडे मात्र भैरवीला दाखवण्यासाठी काहीही नसतं. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, म्हणजे डॉक्युमेंट्स नाही आहेत तुझ्याकडे. पुढे सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात आणि ती अनिशजवळ जाऊन विचारू लागते, अनिश बुडालेत का ते पैसे. तेव्हा अनिश खाली मान घालून उभा राहतो. आता मात्र भैरवीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ती रडू लागते. अनिशला आता खूप पस्तावा आलेला असतो आणि तो भैरवीजवळ जाऊन तिला समजावून सांगू लागतो, भैरवी, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मला नाही कळत ग व्यवहार, पण मी हे सगळं आपल्या चांगल्यासाठीच केलं होतं. त्यावर भैरवी म्हणते, पण तू चुकीचं केलंस ना अनिश. अरे इन्व्हेस्टमेंटचे पण काही रूल असतात, अशी एकदम रक्कम कोणाला देता येत नाही आणि पुढे काही आपल्या हातात उरेल का याचा पण तू विचार केला नाही. तेव्हा अनिश म्हणतो, भैरवी हे बघ, मला असं वाटलं होतं की पुढच्या महिन्यात तुझी सॅलरी येईल तेव्हा सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा भैरवी त्याला विचारते, म्हणजे माझा तर जॉब गेला आहे आणि तुझ्या जॉबचं काय. तेव्हा तो म्हणतो, माझा जॉब आहे, पण मला हा जॉब करण्यात अजिबात रस नाही. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मला पण कधी वाटलं नव्हतं की मी संसार करेल, तरी मी स्वतःला बदललंच ना, कारण वेळच तशी होती. तेव्हा अनिश आणि भैरवीमध्ये वाद सुरू होतात आणि अनिश रागातच तिथून निघून जातो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.